तर काय भावना आहे तुमची आज इतक्या मोठ्या प्रमाणात हा भव्य मेळावा, पारंपरिक दसरा मेळावा इथं होतोय? आमची एकच भावना आहे की हा जो मेळावा होतोय गेली 11 वर्ष जसे साहेब गेल्यानंतर जे पंकजाताई साहेब मेळावा घेत आहेत त्या मेळाव्यासाठी आम्ही खास करून येतोय। आम्ही ह्या मेळाव्याचे ध्येय म्हणजे जे आता सध्या जे वातावरण चालू आहे त्या वातावरणाचा आमचा कुठलाही संबंध नाही। हा जो मेळावा आहे हा पारंपरिक मेळावा आहे आणि हा भगवान बाबांचा मेळावा आहे आणि भगवान बाबांसाठी आणि लोकनेत्या नामदार पंकजाताई साहेब आणि गेल्या वर्षीपासून नामदार धनंजयजी मुंडे साहेब पण या मेळाव्याला येतात। हे आमच्या आनंदाचा क्षण आहे। दसरा मेळावा म्हणजे आम्ही एक उत्सुकतेने वाट बघतो की नामदार ताईसाहेबांचं एक भाषण ऐकण्याची आणि ताईसाहेबांच्या भाषणातून जी आम्हाला वर्षभर काम करण्याची ऊर्जा मिळते ती आम्ही इथून भगवान बाबाच्या श्रद्धास्थानापासून घेऊन जातो। आणि बाकी अपेक्षित मुद्दे काय आज कोणत्या मुद्द्यावरती चर्चा व्हायला पाहिजे? मुद्द्यावर चर्चा म्हणजे लोकनेत्या ताईसाहेब म्हणजे एकदम चांगल्या आणि संस्कृत अशा नेतृत्व आहेत महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये। एक मंत्री महोदया त्यांनी आता 1-2 दिवसापूर्वी जे सध्या पूर परिस्थिती झाली मराठवाड्यामध्ये 1-2-3 जिल्ह्यामध्ये पावसाचा जे फटका बसला तर सुरुवात नामदार ताईसाहेबांनी 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतलेला आहे। आणि आमची अशी भावना आहे की आजच्या पण मेळाव्यातला ताईसाहेब आम्हाला तर नक्कीच मार्गदर्शन करतील पण शेतकऱ्यांना ज्या बी फायद्याच्या गोष्टीत त्या मुख्यमंत्री साहेबाकडे भगवान भक्तिगडातून साखळ्या घालतील ही आम्हाला आशा आहे। बरं, आज मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे आहेत, लक्ष्मण हाके आहेत आणि पंकजाताई सुद्धा आहेत। ओबीसीचं जे प्रतिनिधित्व आहे हे सगळे नेते करतात। तर आरक्षणाचा जो मुद्दा सध्या महाराष्ट्रामध्ये तापतोय तुम्हाला वाटतं की याच्यावरती आज काही चर्चा होईल? पहिला मुद्दा तर तुम्ही जो प्रश्न केला तर हाके साहेब तर ठीक आहे ओबीसी साठी लढतात पण लोकनेत्या ताईसाहेब आणि नामदार धनंजय मुंडे साहेब हे 18 पगड समाजाचे नेते, ते एकट्या ओबीसीचे नाहीत सर्व समाजाचे नेते आणि ते पूर्ण समाजाला सोबत घेऊन एक 18 पगड हे छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये हे जे वातावरण झाले सध्याचं हे वातावरण दूषित झालेलं वातावरण कसं शांत करता येईल हे आम्ही सर्वपणे काम करतो आणि कुठला जातीवाद वगैरे काहीच नाही। मराठा एक सामाजिक नागरिक म्हणून आपली काय जिम्मेदारी आहे की बाबा समाजामध्ये जे गढूळ झालेलं वातावरण आहे त्याला कसं सुधारता येईल? जे थोडक्यात सांगायचं झालं तर ओबीसी विरुद्ध मराठाचे पांगतंय वातावरण जे इतक्या मोठ्या प्रमाणात आज पांगलेलं नाही पण त्याला जिथं खराब झालेलं तिथं सुधारण्यासाठी आपल्याला काय उपाय? त्याला एकच करावं लागेल की प्रत्येक समाजानं जे सोशल मीडियावरचे जे अकाउंट चालू आहे त्या सोशल मीडियावर होईल तेवढे जे झालं ते मागचं विसरून सोशल मीडियावर जे चालू आहे तर सर्व समाजानं मराठा समाजानं वंजारी समाजाविषयी ओबीसी समाजाविषयी चांगली भावना व्यक्त करायची, ओबीसी समाजानं मराठा समाजाविषयी चांगली भावना व्यक्त करायची। असं जर एक करत गेला तर पहिल्यासारखं अजून वातावरण व्हायला काही वेळ लागणार नाही। आणि वास्तव हे की याच्यातून संविधानिक मार्गे तोडगा निघणार आहे, एकमेकाला शिवीगाळ करून तोडगा शिवीगाळ करून काहीच होणार नाही। एखाद्यानं जर एक शिवी दिली तर त्याच्या प्रतिवारमध्ये 2 शिव्या होणारच आहेत। प्रत्येकाचं रक्त गरम आहे, प्रत्येकाचं सळसळतं रक्त आहे, फक्त कुठंतरी संयमाने आपण हाताळलं पाहिजे आणि संयमाने ह्या गोष्टीला अशा प्रतिकूल परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे आणि सर्वांनी एकोपा निर्माण करून आपलं जे राज्य आहे हे महाराष्ट्र हे खूप चांगला सुसंस्कृत असा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्राला जे डाग लागलाय या बीड जिल्ह्याला जो डाग लागलाय ते सर्व समाजानं पुसवण्याचं काम करायला पाहिजे। बरोबर। तर मंडळी कसं आहे ना एक समाजामध्ये सलोखा राहणं गरजेचं आहे, कुठेही वातावरण दूषित नको व्हायला, यंत्रणा सुरळीत काम करायला पाहिजे। तर याच्यामध्ये कोणता राजकीय गट आहे का असा जो मुद्दामून हे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करतो? याच्यात कोण जिम्मेदार? गट म्हणजे आपण कोणाचे नाव घेण्या इतपत आपण मोठे नाहीत। आता राज्यालाही माहिती आहे राजकीय गट कोणता आहे कोणता नाही पण भले ते कोणताही गट असेल काही जण स्वार्थासाठी जातीवाद करतात पण त्यांच्या स्वार्थासाठी अनेक युवकांचे प्राण जायलेत हे राजकीय नेत्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे। जे स्वतःचा स्वार्थ करून जे वातावरण निर्माण करायले आणि मराठा समाज आरक्षणाशी लढतंय 100% लढा, आम्ही बी त्यांना सहकार्य करू। आम्हाला मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही पण तुम्ही जे स्टेटमेंट ज्या भाषा ज्या लँग्वेज म्हणजे ज्या मंचावरून तुम्ही भाषामध्ये पण व्यवस्थित भाषा मोठ्या प्रमाणात आपल्याला हे तरुण एक टी-शर्ट घातलेले दिसत आहे तर मुंगसवाडीतून आलेले मला पण दिसू द्या थोडस। तुमच्यातला एक प्रतिनिधी समोर जे बोलू शकतो कोणी बोला।